रघुनाथ महादेव कुयस्कर, गावठणवाडी, किर्लोस. तरी मी या ठिकाणी घर नवीन बांधलेलं आहे आणि ते बाजूला कलम होतं, ते झाड घरावर पडण्याची दाट शक्यता होती वाऱ्याने. त्यामुळे मी अगोदरच ते झाड तोडून घेतलं. गाडी गावकऱ्यांचे आभार. तर नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा. तर हा या आंब्याचं झाड होता, असा भरपूर असा उंच असे डेळे गेलेले. एका वर्षीचे डेळे मारून दिलेलं ना, पहिल्या वर्षी डेळे त्याचे मारून दिलेलं घरावर असे, म्हणजे इकडेच असे घरावर होते. पण आता झाला काय, ह्या बाजून जी माती आती अशी सगळी घसरत चाललेली असा आणि आज ना उद्या वादळी वाऱ्यामुळं ह्या घरावर पडण्याची दाट शक्यता होती असा मालकांचा म्हणणं असा. म्हणून आम्ही त्या कट केलं. बरोबर पावसात एका फांदी येतले आंबे धरले तर धरले, अशा पद्धतीत आम्ही ह्या काम केलं असं. आणि बरीचशी काजूची झाडं इकडे लावलेली असत. आपल्याकडे कॅमेरामॅन सध्या कोण नाही, त्याच्यामुळं बरीचशी अशी तोडकामाचे व्हिडिओ आपले येले नाहीत. इकडे बरीचशी अशी काजूची झाडं लावलेली आहेत त्यांनी. आणि आता सध्या उन्हाळो संपलेलो असा आणि मस्त की पावसाळा चालू झालेलो असा. पाऊस पडलेलो असा, थोडासा पाणी गेलेला असा आणि कुर्ले पण हळात दिलेले असत. कुर्ले बघूया आपण कधीतरी धरूक जाऊया. इकडे नारळ झाडं ही गेल्या वर्षी लावलास ना, ही 2-3 झाडं त्यांनी गेल्या वर्षी लावलेली असत. रतांब्याची 2-3 झाडं असत. रतांबे म्हणजे कोकम. आणि काम आपला करून झालेला असा. आणि हवसून मी असं जायत होतोय, घराक जायत होतोय, तर माझं लक्ष पडलं एका झाडावर, रतांब्या झाड असा. आणि रतांब्या झाडावर मस्त आहे की फुलं फुललेली असत. कसली फुलं असत, काय फुलं असत ह्या लवकरच समजला. त्यासाठी माका वर चढता लागतला. आणि दुर्मिळ फुलं असत. दुर्मिळ 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 म्हणजे ऑर्किड्स म्हणजे दुर्मिळ असा काहीतरी असा. माका काय एवढा इंग्लिश येत नाही. ऑर्किड्स म्हणजे दुर्मिळ अशी फुलं असत. आणि त्या फुलांचं हंगाम हे 4-8 दिवसच असता. आणि पहिल्या पावसावर ती फुलं फुलतात. आता मी चढतोय त्या झाडावर, रतांब्याचं झाड असा. बहुतेकशे आता हे असे रतांबे काढलेलास ना, बहुतेकशे रतांबे असे काढलेले असत. थोडेसे रतांबे वर रावले आहेत, पण काय आता पाऊस पडला अरे, त्यामुळे त्या रतांब्यांचा उपयोग काय नाही. रतांब्यांपासून मस्त की कोकमा होतात आणि कोकम सरबत होता. आणि जे बी असतात त्याच्यापासून मोठी हाल करतात. असा बहुगुण संपन्न असा रतांब्या झाडा. आणि त्या रतांब्याच्या झाडावर असा मस्त की ऑर्किड्स असा फुल. मी काढतोय आता, शिडी घ्यायची लागतली आपल्या. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. सध्या पाऊस पडलेलो असा आणि झाडा सगळी ओली झालेली असत. त्याच्यामुळं रिस्क नको आपल्याक, आपण शिडी लावून वर चढाया रतांब्याच्या झाडावर आणि मस्त किती फुलं काढूया. बघूया कसली फुलं असते. ऑर्किड्स फुलं असत म्हणजे काय, दुर्मिळ अशी फुलं असत. आणि सुवासिन महिलांका जास्त करून आवडतात. आणि जास्त करून माझ्या बहिणीक फुलं आवडतात. ती माझ्या बहिणीची आवडती फुलं असत. आणि जेव्हा माझी बहीण हवी होती ना, लग्न व्हायच्या आधी, तेव्हा आम्ही ती बरोबर फुलं शोधून काढायची. माझं बरोबर लक्ष असतं, शिडी लावतोय. असा आहे रतांब्याचा झाड असा. आणि ह्या रतांब्याच्या झाडावर मस्त की बघा निसर्ग निर्मित असे नैसर्गिक असे गजरे असत. मस्त की बघा कसे असते गजरे, एकदम निसर्ग निर्मित असे गजरे असत. आणि ह्या गजऱ्यांका काय म्हणतात, यक्षपुष्प म्हणजे सीतेचे वेणी. तुका होई सीतेचे वेणी? हा सांगल्या ना बापाशी, येतो लय आता नाही. तुका होई गे? आता मशीन नाही आणलंय मी. सीतेची वेणी वही तुका? सीतेची वेणी वही? सीतेची वेणी बघ कशी निसर्ग निर्मित मस्त की वेणी केलेली. आता 50 रुपये निघून टाकतले हे गजरे सगळे. तुका माहिती ना,
माहिती नाही तुका आता काय. सीतेची वेणी 50 रुपये, 50 रुपये गजरो. सगळे आता इकतलं ते मार बसतलं जाऊन. उद्या येतले, उद्या जमल्यास फोन येलो तो येतो रे. सीतेची वेणी तुका नको तर काय सांगायचा. पैसे देऊ नको. ये दाखवतो ये. बघा तुमका माहितीच नाही या का निसर्गाच्या सानिध्यात राहतास तुम्ही. सीतेची वेणी जर तुका खायचं वळायचं की सीतेची वेणी. हा हे आमचे निलेश लाड यांची माघारीन. आमचे मित्र आंबवण्यातले त्यांची मिसेस आहे. मस्त आहे की कसे गजरे आहेत ते बघा. कसे आहेत मालक. हा एकदम निसर्ग निर्मित ना. 50 रुपये, 50 रुपये गजरो. तो काढतोय रवला तो काढतोय. मस्त पैकी फुला काढलंय बघा. यक्षपुष्प एकदम ऑर्किड अशी फुला होती. आणि एका म्हणतात सीतेची वेणी. मस्त आहे की जंगलातली फुला सुवासिन महिला आपल्या डोक्यात माळायची, केसात माळायची. वास नाही आहे का पण दिसाक वा काय सुंदर असत. एकदम नैसर्गिक असो गजरो असा. आणि माझ्या बहिणीचा आवडता असा फुल असा या. आता हे मी घेऊन जातोय आणि माझ्या माघारणीक देतोय. मस्तच वाटतं. नाही ना वास नाही हा. वास नाही दिसतं काय मस्तच ना. आणि तुमच्याकडे या फुलांका काय म्हणतात तर नक्कीच सांगा. कारण माका काय जास्त अशी माहिती नाही या फुलांबद्दल. फक्त एवढाच माहिती हा पहिल्या पावसात ही फुला फुलतात आणि झाड नसता या फुलांचा. बारीकसा असा बांधा असता बांधा. आणि त्या बांध्यावरही अशी मस्त की नैसर्गिकरित्या अशी फुलं येतात. आणि वाटतात बघा एकदम गजऱ्यासारखी. मालकांका एक ठेवलेलो असा. मालकांची माघारी नैसर नाही हा मुंबई कसा. त्याच्यामुळे मालकांका 2 गजरे वर ठेवलं. ते मग इल्यावर मी काढून देतलं कारण 2-3 दिवसांनी येतली आधी. तर आता आपण घेऊ मस्त एक गजर घेऊन जाऊया आणि कुर्ल्यांका लवकरच जाऊया. मस्त वाटतात ना एकदम नैसर्गिकरित्या अशी फुललेली फुलं असत. सीतेची वेणी. बरीचशी फुला, बरीचशी भाजी आहे. मासे कुर्ले हे सगळ्या पावसात गावताला. सीतेची वेणी आपल्या आता गावलेली असा. मस्त की या रताव्या झाडावर होती. छोटीशी असा बांधा असा. त्या बांध्यावर मस्त की अशी झुंबर असे मस्त की फुललेले सीतेची वेणी. मस्त की असं गजरो जवळजवळ 4-5 अधिक गावली आमका गजरे. आणि सवाशीन महिलांचा आवडीचा असा फुल असा केसात माळतात. आणि दुसरा असता ते सीतेचे केस. बघला तुम्ही कधी सीतेचे केस म्हणजे त्या फुला येतात पण ती नंतर येतात. पण सीतेचे केस हा माळतात मस्त की सुवासिन महिला. सीतेचे केस आणि सीतेची वेणी असा या मस्त की निसर्गाच्या सानिध्यातला वेल असा आहे. वेलवर्गीय फुलझाड. वेलवर्गीय फुलझाड असा त्याका आता. आणि बरोबर पावसात पहिल्या पावसाळ्यात त्याका फुलं येतात. हे 2 गजरे मी ठेवतोय आमच्या मेवणेक म्हणजे पुष्प्याचा घर असून जवळच असा. माका आता बरीचशी दुपार झाली आणि मी जातोय आता घरात. हैसर येतली यांच्याकडे येतली. आता यांच्याकडे देऊन ठेवते. जरा पुष्प्याक द्यावा आमच्या. मस्त की पुष्प्याक आवडतात काय माहिती. जाऊया आता घरात चला. हय आमची एक काकी रावता. तिका फुलांची बरीचशी आवड असा. तिका एक गजरो देऊया आपण. तुका खयचं वळतो घे चल याच्यातलं 1-2 काय ते घे चल. मस्त आहे की. हिका आपले 2 गजरे देऊया. तुका खयची वळती घे चल 2 गजरे घे. दिसायला खूपच छान आहे. मग हे पावसातच फक्त भेटतात. पहिल्या पावसात मिळतली ही फुलं. पावसातच भेटतात. आणि दिसतात बघा मस्त आहे की ना. दिल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे.